कसे आहात मित्रांनो? मजेत ना? फिरताय ना? फिरलंच पाहिजे. आणि आज आपण चाललोय मॅडम टुसॉ वॅक्स स्टॅच्यू म्युझियममध्ये. लंडनमध्ये आज पावसाळी वातावरण आहे, पण तुम्ही काळजी करू नका, कारण हे म्युझियम इनडोअर्स आहे. मॅडम टुसॉ म्युझियमची स्थापना मरी टुसॉ नावाच्या एका फ्रेंच स्कल्प्टरनी 1835मध्ये केलेली. हे म्युझियम बेकर स्ट्रीट ट्यूब स्टेशनच्या जवळ आहे. चला तर आपण रोड क्रॉस करून जाऊया थेट मॅडम टुसॉ म्युझियममध्ये. मित्रांनो, मॅडम टुसॉच्या एंट्री तिकीटसोबत आपल्याला टाईम स्लॉट देखील बुक करायला लागतो. टाईम स्लॉट बुक केल्यामुळे आपण आपल्या निर्धारित वेळेप्रमाणे एंट्री घेऊ शकतो, कारण मॅडम टुसॉमध्ये एका वेळेत किंवा एका तासामध्ये लिमिटेड एंट्री अवेलेबल असतात. आतमध्ये एंट्री करताच आपल्याला हे ट्रेडिशनल ट्विन स्टेअरकेसेस ग्रीट करतात. फर्स्ट लेवलवरती आपल्याला सर्वात पहिला स्टॅच्यू आढळला आहे मरी टुसॉ म्हणजे खुद्द मॅडम टुसॉनचा. लिफ्ट घेऊन आम्ही पोहोचलो आहे सेकंड फ्लोअरला, आणि हा तुमच्या समोर जो व्ह्यू आहे दॅट इज द व्ह्यू फ्रॉम द लंडन स्काय गार्डन. आम्ही दोघे खूप एक्सायटेड होतो हे संपूर्ण म्युझियम एक्सप्लोर करण्यासाठी. ह्या सेक्शनपासून सुरुवात होते स्टॅच्यूजची. ही राईट साईडला कोण लेडी नव्हे, तर ॲक्च्युली एक स्टॅच्यू आहे. आपण आता नेक्स्ट सेक्शनकडे चाललो आहेत, जो आहे ऑस्कर अवॉर्ड सेक्शन. ह्या सेक्शनमध्ये पहिला स्टॅच्यू आहे ऑस्कर विनिंग ॲक्टर मॉर्गन फ्रीमॅनचा. हा नेक्स्ट स्टॅच्यू ऑन द राईट हँड साईड आहे ॲक्ट्रेस दीपिका पदुकोनचा. ह्या म्युझियममध्ये ऑस्करचं पोडियम देखील रिक्रिएट केलं आहे, आणि पीयू आहे पोज करत अँजेलिना जोली सोबत. ऑस्कर पोडियमवर ड्वेन जॉन्सन खूप बिझी होते, म्हणून आम्ही पुढे जायचा निर्धार केला. ह्या सेक्शनमध्ये म्युझियमनी रेड कार्पेट इव्हेंट रिक्रिएट केला होता, आणि हे कॉर्नरमध्ये आहेत बेनेडिक्ट कम्बरबॅच म्हणजेच आपले डॉक्टर स्ट्रेंज. मित्रांनो, या म्युझियमबद्दल एक फन फॅक्ट सांगावा तर असा की इथे जे सेलिब्रिटीज आहेत त्यांनी त्यांचे पर्सनल आयटम्स डोनेट केले आहेत त्यांचेच स्टॅच्यूज बनवायला, आणि काही सेलिब्रिटींनी तर त्यांचे स्वतःचे केस देखील डोनेट केले आहेत. हे तुम्ही पाहू शकता, ब्रॅड पिट यांचा स्टॅच्यू आहे, तर हे स्वतः ब्रॅड पिटचे ओरिजिनल क्लोथ्स या स्टॅच्यूनी घातले आहेत. सेम गोज फॉर द टायटॅनिक हिरो लिओनार्डो डिकॅप्रियो. आणि नेक्स्ट सेक्शन आहे बॉलिवूड सेक्शन, जिथे पहिले गेस्ट आहेत शाहरुख खान, आणि हा आहे रणवीर सिंगचा स्टॅच्यू. तुम्हीच सांगा मित्रांनो, याच्यात हुबेहूब रणवीर सिंगची झलक दिसतेय का? यांना तर तुम्ही ओळखलंच असेल. या पुढील सेक्शनमध्ये कोकोकोला कंपनीने त्यांचा एक छोटा शॉप सेटअप केलेला, जिथे कोक ब्रँडच्या टी शर्ट्सपासून सर्व ॲक्सेसरीज अवेलेबल होते. हा स्केरी सेक्शन आहे किंग कॉंगचा.
आणि या लोकांच्या गर्दीला इग्नोर करत आपण जाणार आहोत थेट चार्ली चॅप्लिन यांच्याकडे. इथे लोक खूप फनी पोजेस देत होते. आम्ही पण काही ट्राय केले. हे आहेत ह्यू जॅकमन, म्हणजेच आपले वुल्वरीन. त्यांच्या लेफ्ट साईडला हा छोटा एलियन आहे, E.T. म्हणजेच एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल मूव्हीजचा एक सेट. आणि त्या सेटच्या लेफ्ट साईडला आहेत राईट फ्रॉम पियर्स ब्रॉसमन टू डॅनियल क्रेग, जेम्स बॉन्ड म्हणजेच 007 सिक्रेट एजंट्सचे स्टॅच्यूज. आणि जर ह्यांनी तुम्हाला एक्साईट केलं नसेल तर हे पहा, आर्नोल्ड श्वार्झेनेगर इन हिज टर्मिनेटर अवतार. हा स्टॅच्यू तर हुबेहूब रिअलच वाटत होता मित्रांनो. ह्यांना तर तुम्ही ओळखलेलंच असेल. येस, कटरीना कैफ. विकी कौशल तर कुठे दिसत नव्हते मात्र. काही स्टॅच्यूज तर त्यांच्या मूव्ही प्रॉप्स सोबत देखील प्रेझेंट केले होते. आणि हे लिटरली जिवंत माणसंच आहेत असं वाटत होतं. ड्रेकच्या कॉन्सर्टचे तिकीट्स मिळाले नाहीत? नो प्रॉब्लेम. स्वतः ड्रेकसोबत तुम्ही या पोडियमवर सेल्फी काढू शकता. तसाच सेम एक्सपिरियन्स तुम्ही करू शकता सिंगर डुआ लिपासोबत. नेक्स्ट सेक्शन आहे मार्वल सिनेमॅटिक युनिवर्सचा, जिथे आपल्याला ग्रीट करतायत निक फ्युरी. मित्रांनो, ह्या सेक्शनमध्ये मार्वल सिनेमॅटिक युनिवर्स म्हणजेच मार्वल कॉमिक्सचे सुपर हिरोज आणि त्यांचे स्टॅच्यूज, त्यांचे फिगरिन्स आपल्याला पाहायला मिळतील. या सेक्शनमधून आपण आयर्न मॅनच्या लॅबमध्ये आहोत अशा वाईब्स येत होत्या. या क्युबिकलमध्ये तुम्ही स्पायडरमॅनच्या स्टॅच्यूसोबत पोज देऊन फोटोज काढू शकता. रिअल लाईफ स्पायडरमॅन तर फॅसिनेटिंग होताच, पण मोस्ट फॅसिनेटिंग होता हा रिअल लाईफ हल्कचा स्टॅच्यू. जस्ट इन्सेन. असं वाटतंय की हल्क स्मॅश आता इथेच होणार आहे. हल्कला पाहण्यासाठी आणि हल्कसोबत सेल्फीज घेण्यासाठी खूप गर्दी जमली होती. पण आम्ही पुढे वाटचाल केली टुवर्ड्स ब्लॅक पॅन्थर. फायनली या ग्रूटच्या स्टॅच्यूसोबत आपण करूया गुड बाय मार्वल सिनेमॅटिक युनिवर्सच्या सेक्शनला. आणि पुढे जाऊयात स्टार वॉर्स सेक्शनकडे. हा आहे जाबा द हट, काही स्टॉर्म ट्रूपर्स, आणि स्टॉर्म ट्रूपर्स नंतर आपण पाहणार आहोत द आयकॉनिक सीन ऑफ लूक स्कायवॉकर फायटिंग हिज ओन फादर डार्थ वेडर. मित्रांनो, ह्या कोण आहेत मला आठवत नव्हतं. तुम्हीच आमची हेल्प करा कॉमेंट करून. वाव, C-3PO आणि R2-D2 वाटतायत ना सेम टू सेम. हॅरी स्टाईल्सच्या राईट हँड साईडमध्ये आहे ही TV कमर्शियल वॉल. या गॉर्जस रिअल लाईफ लेडीला पाहून आम्ही चाललोय पुढे डेव्हिड अँड व्हिक्टोरिया बेकमकडे. वाव, रिअल लाईक स्टॅच्यूज आहेत.
इथे टिंकर बेलचा देखील एक क्यूटचा स्टॅच्यू होता आणि टिंकर बेल जितकी क्यूट आहे तितकाच श्रेक ह्यूज आहे. मित्रांनो, ह्या सेक्शनमध्ये आपण पाहू शकता वर्ल्ड फेमस रॉक बँड द बीटल्स. इथे लोक बीटल्सची आयकॉनिक पोज रिक्रिएट करत होते खुद्द बीटल्स सोबत. आता बीटल्सकडून आपण वळूयात बकिंगम पॅलेसच्या इंटिरियर सारखा दिसणारा ह्या रूमकडे. तर या रूमचे आपले पहिले गेस्ट आहे म्हणजे पहिला स्टॅच्यू आहे बराक ओबामांचा. हे 4 स्टॅच्यूज आहेत UK रॉयल फॅमिलीचे. सेंटरमध्ये आहेत किंग चार्ल्स अँड क्वीन कमिलिया. हा स्टॅच्यू मला खूप फनी वाटला. तसंच म्युझियममध्ये पुढे गेल्यावर आपल्याला पाहायला मिळतं द रॉयल डॉग ऑफ द रॉयल फॅमिली. फिरता फिरता आपण पोचलो आहोत स्पोर्ट्स सेक्शनकडे आणि हे लोक फोटो काढता आहेत क्रिस्टियानो रोनाल्डो सोबत. पण मित्रांनो, माझं लक्ष गेलं या पिंक ड्रेसमधल्या स्टॅच्यूकडे जो होता प्रिन्सेस डायनाचा. हा स्टॅच्यू आहे ऑफ द रॉयल कपल प्रिन्स हॅरी अँड प्रिन्सेस मेगन. नेक्स्ट स्टॅच्यू आहे ऑफ द फेमस रॉयल पॅलेस गार्ड. नेक्स्ट स्टॅच्यू आहे एमिलीन पॅनक्रस्टचा, ज्या वुमन राईट्स ॲक्टिव्हिस्ट्स होत्या. हे मी तुम्हाला टॉयलेट दाखवत नाही आहे, पण हे आहे 10 डाउनिंग स्ट्रीट, म्हणजेच ब्रिटनच्या प्राईम मिनिस्टरचा ऑफिशियल रेसिडेन्स. हा स्टॅच्यू आहे ऑफ द फेमस ब्रिटिश ॲक्ट्रेस जुडी डेंच. तुम्ही यांना जेम्स बॉन्डच्या मूव्हीजमध्ये पाहिलं असेल. मित्रांनो, हा नेक्स्ट सेक्शन खूप एक्साइटिंग आहे कारण आपण पाहणार आहोत क्वीन्स गॅलरीमधला व्ह्यू, दॅट इज द व्ह्यू फ्रॉम द क्वीन्स गॅलरी इन बकिंगम पॅलेस. आपण पाहू शकता हा रिक्रिएटेड नजारा जेव्हा UKची क्वीन पब्लिकला ॲड्रेस करायची. आता आपण जाऊया इन दी ॲलीज ऑफ वेस्टमिनिस्टर. हे आहे ऑलमोस्ट द लास्ट अँड फायनल सेक्शन ऑफ द मॅडम टुसो म्युझियम. इथे आमची भेट होते सर विन्स्टन चर्चिल सोबत. अरे, पिकडॅली सर्कसमध्ये आपला स्पॉट पाहायचं राहूनच गेलं आमचं. एक गोष्टीची खात्री देतो मित्रांनो, हे रिक्रिएशन मला काही आवडलं नाही. आपलं लास्ट अँड फायनल सेक्शन आहे सिंगर्स अँड म्युझिशियन्स सेक्शन. आणि इथे आपली भेट होते एड शीरन सोबत. हा स्टॅच्यू पाहताच असं वाटतंय हा खरोखर एड शीरनच इथे उभा आहे.
हा नेक्स्ट स्टॅच्यू आहे ऑफ फेमस अमेरिकन सिंगर आरियाना ग्रांडे. हे स्टॅच्यू देखील इतके डिटेल्ड होते की कळून नाही यायचं की माणूस बसलाय की स्टॅच्यू आहे. जस्ट लाईक दिस लेडी गागा स्टॅच्यू. त्यांच्या बाजूला आपण पाहू शकतात हा जस्टिन बीबरचा स्टॅच्यू. जस्टिन बीबर को कौन नहीं पहचानता बॉस. आणि हे सेक्शन एंड होतं विथ द गर्ल बँड लिटल मिक्स. हे एक वॅक्स म्युझियम असल्यामुळे इथे वॅक्स एक्सपिरियन्स सेंटर देखील होतं, जिथे तुम्ही तुमच्या हाताची प्रतिकृती बनवू शकता आणि ती बनवण्यासाठी यांचा एक्सपिरियन्स स्टाफ तुम्हाला गाईड करतो. तर मित्रांनो, हा होता आमचा व्हिडिओ ऑन द मॅडम टुसो वॅक्स म्युझियम इन लंडन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून मुंबईकर्स इन UK फॅमिलीचा हिस्सा व्हा. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.